महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नेरळ पोलीस ठरले देवदूत। उल्हास नदीच्या काठावरील फार्म हाऊसमधील पर्यटकांची केली सुखरूप सुटका। संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे। रायगड जिल्ह्यातील उल्हास नदी ही एक मुख्य नदी मानली जाते। गेल्या अनेक दिवसांपासून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी शेजारील सर्व गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। त्यातच बुधवार दिनांक 8 जुलै रोजी शेलू ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या उल्हास नदीच्या जवळ एका फार्म हाऊसमध्ये पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक अडकून पडले। नदीला पूर असल्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडणे अशक्य झाले। त्यातच सततच्या पावसामुळे नदीने रौद्र रूप धारण केल्याने पर्यटकांच्या जीवाची भीती निर्माण झाली। सदर घटना नेरळ पोलीस ठाण्याला समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल वरोटे तसेच त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे व पोलीस शिपाई अमोल कणके आणि इतर सहकारी यांनी तातडीने धाव घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पूर परिस्थिती असताना देखील पर्यटकांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी नदीपात्रात उतरून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची तयारी सुरू केली। तब्बल 3 तास अथक प्रयत्नानंतर संपूर्ण नेरळ पोलीस टीमने पुराच्या वेढ्यात अडकलेल्या 2 पर्यटकांना अगदी सुखरूप वाचवले आणि त्यांची योग्य सोय करून त्यांना मार्गस्थ केले। वाचवलेल्या पर्यटकांनी नेरळ पोलीस तसेच सर्व टीमबद्दल आपली भावना व्यक्त करताना तुम्ही देव बनून आम्हाला वाचवले असे मनस्वी आभार व्यक्त केले। आपण अनेकदा पोलिसांच्या कामावर टीका करतो, कधीकधी त्यांच्यावर प्रश्नचिन्हही उभे करतो, परंतु ज्यावेळेस पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करतात त्यावेळी मात्र त्यांचे कौतुक करणे हे देखील आपले कर्तव्यच असले पाहिजे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीदवाक्यास साजेसे हे महाराष्ट्र पोलिसांचे कार्य महाराष्ट्राचे मान कायम उंचावते। अशा सर्व पोलीस बांधवांचे शतशः आभार। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी वैभव गायकवाड, सहतृप्ती वीर कर्ज।